This story is very important for your learning, not only for learning, but also this story is providing you very good moral, very nice moral. You will learn lot of things from this story. It is one of the good story. See, a boy took a decision to become a rich man. Who want to learn English? They focus here. What I said? A boy took a decision to become a rich man. Which tense is this? Can you tell me? Simple past tense. Take, took, taken. A boy took a decision to become a rich man. याचा अर्थ मुलाने अमीर बनण्याचा निर्णय घेतला. श्रीमंत बनण्याचा निर्णय घेतला. टूक, टेक म्हणजे घेणे, टूक म्हणजे घेतला. सो ही वेंट टू प्रिसेप्टर. म्हणून तो गुरुकडे गेला. गो, वेंट, गॉन. जो इंग्लिश के न्यू लर्नर है वो फोकस कीजिए. वेंट, तुमचं काय पाठ पाहिजे? विच थिंग शुड यू नो? आपको याद होना चाहिए 3 फॉर्म. गो, वेंट, गॉन. सो ही वेंट टू प्रिसेप्टर. आणि प्रिसेप्टर यू नो इट, गुरु. प्रिसेप्टर मीन्स गुरु. सेड प्रिसेप्टर, सर I would like to become a rich man. I have taught you already. Would like to construction. Have I taught you? Would like to means what? इच्छा असणे, इच्छिणे, हवंय, पाहिजे. What is the sentence? I would like to become a rich man. माझी अमीर बनण्याची इच्छा आहे. Please tell some idea. Give us some guidance. आम्हाला काही मार्गदर्शन द्या. Preceptor excited and asking. प्रिसेप्टर एक्साइटेड, गुरु उत्तेजित झाला. एक्साइटेड सिंपल पास्ट टेन्स. अँड आस्क्ड हिम, विचारले. सिंपल पास्ट टेन्स. आस्कला ईडी लागलं, उच्चार झाला आस्क्ड. गुरुने विचारले. व्हॉट वुड यू लाईक टू बिकम? सी माय फ्रेंड, व्हॉट वुड यू लाईक टू बिकम हे वुड लाईक टूचं क्वेश्चन फॉर्म आहे. काय आहे? क्वेश्चन फॉर्म. पहा, आय वुड लाईक टू बिकम अ रिच मॅन. मी अमीर बनू इच्छितो. ठीक आहे. मग आय वुड नॉट लाईक टू बिकम रिच मॅन. मी अमीर बनू इच्छित नाही. मग तू अमीर बनू इच्छितो का? वुड यू लाईक टू बिकम रिच मॅन. तू अमीर बनू इच्छित नाही का? वुडंट यू लाईक टू बिकम रिच मॅन? आय हॅव टॉट यू. तर व्हॉट वुड यू लाईक टू बिकम? तुझी काय बनायची इच्छा आहे? सर आय वुड लाईक टू बिकम अ रिच मॅन. टेल मी एनी गायडन्स, टेल मी एनी आयडिया. ओके ओके, डोंट वरी. रियली? या सर, आई हैव स्ट्रॉन्ग डिझायर. देखो, आई हैव टॉट यू. आई हैव स्ट्रॉन्ग डिझायर हा कोणता फॉर्म आहे? हॅव, हॅज पा, के पास आहे, कडे आहे, पासी आहे, लाय, चाय मध्ये आहे. आय हॅव स्ट्रॉन्ग डिझायर म्हणजे माझ्यापाशी ज्वलंत इच्छा आहे. टू बी ॲज अ मेन वर्बचा सेकंड टाईप. हॅव, हॅज. पोजेशन, दावा, हक्क, अधिकार दाखविण्याकरता आपण हॅव, हॅजचा उपयोग करतो. आय हॅव टॉट यू ऑलरेडी. आय हॅव स्ट्रॉन्ग डिझायर, मेरी ज्वलंत इच्छा आहे. ओके, डोंट वरी. कम बिहाइंड मी. ठीक आहे, माझ्या मागे मागे ये. मी शब्द दिला तुम्हाला. बिहाइंड म्हणजे काय होते? मागे. आणि बियॉन्ड शब्द लिहा. बियॉन्ड म्हणजे पलीकडे. बियॉन्ड पलीकडे. अँड बिहाइंड मागे. बियॉन्ड पलीकडे. कम बिहाइंड मी, माझ्या मागे मागे या. बॉय वेंट बिहाइंड प्रिसेप्टर. सिंपल पास्ट टेन्स. मुलगा गुरुच्या मागे मागे गेला. हॅव यू रिटन? बॉय वेंट बिहाइंड प्रिसेप्टर. मुलगा गुरुच्या मागे मागे गेला. प्रिसेप्टर रिच्ड ऑन द बँक ऑफ रिव्हर. सिंपल पास्ट टेन्स. गुरु नदीच्या किनाऱ्यावर पोहोचला. सिंपल पास्ट टेन्स. देन प्रिसेप्टर एंटर्ड इन वॉटर. एंटर म्हणजे प्रवेश करणे. गुरुने पाण्यात प्रवेश केला. व्हेन प्रिसेप्टर एंटर्ड इन द वॉटर किंवा व्हेन प्रिसेप्टर वेंट इनसाइड द वॉटर, वॉटर लेवल वॉज टिल हिज शोल्डर. वॉटर लेवल वॉज टिल हिज शोल्डर. टिल म्हणजे पर्यंत. शोल्डर मीन्स खांदा. पाण्याची पातळी त्याच्या खांद्यापर्यंत होती. वॉटर लेवल वॉज टिल हिज शोल्डर, त्याच्या खांद्यापर्यंत होती.
Then preceptor called boy, oh my son, come here inside the water. पाण्यामध्ये ये, इकडे पाण्यामध्ये ये. Boy thought, I asked him question to become rich man. I said him for becoming rich man. And he called me in the water. What is this? हे काय आहे? मी गुरुला प्रश्न विचारला अमीर बनण्याकरता आणि तो मला पाण्यामध्ये बोलवत आहे, पाण्याच्या मध्यभागी बोलवत आहे. ही इज कॉलिंग मी इनसाइड द मिडल ऑफ द वॉटर. व्हॉट इज दिस? काय आहे? पण बॉय थॉट ही इज अ प्रिसेप्टर. हा गुरु आहे. ही इज अ टॅलेंटेड पर्सन. ही इज अ फेमस पर्सन. पीपल टेक ॲडवाइस फ्रॉम हिम. सो आई हैव टू लिसन हिम. आई हैव टू, मैंने आपको हैव टू पढ़ाया. आई हैव टू लिसन हिम म्हणजे मला त्याला ऐकणे भाग आहे. पण हॅव टू हॅज टू करणे भाग आहे, करायचे आहे, करावे लागते. आय थिंक आय हॅव टॉट यू. आय हॅव टू लिसन हिम, मला त्याला ऐकणे भाग आहे. सो बॉय वेंट इनसाइड द वॉटर. म्हणून मुलगा पाण्यामध्ये गेला. व्हेन बॉय वेंट इनसाइड द वॉटर लेवल वॉज टिल हिज माउथ. आता height of that boy was lesser than preceptor. So as he entered in the water level was till his mouth. Water level was till his mouth to be as a manner वाक्य first type. Then preceptor kept his palm on the head of boy. Palm म्हणजे तळहात. Preceptor kept his palm on the head of boy. गुरुनं त्याचा तळहात मुलाच्या डोक्यावर ठेवला. Boy was so happy. Boy was so happy. कौन सा फॉर्म आहे? बॉय वॉज सो हॅपी. टू बी ॲज अ मेन वर्ब. इज इथे मेन वर्बचा रोल प्ले करत आहे. इज अ मेन वर्ब आहे इथे. बीचा प्रेझेंट फॉर्म इज एम आर. इज इथे मेन वर्ब आहे. बॉय वॉज सो हॅपी. बॉय थॉट. विच टेन्स इज दिस? बॉय थॉट. मुलाने विचार केला. थिंक थॉट तीन फॉर्म आहे. तर बॉय थॉट, मुलाने विचार केला. नाऊ प्रिसेप्टर ब्लेसेस मी. आता मला गुरु आशीर्वाद देतो. आता प्रिसेप्टर ब्लेसेस मी म्हटलं. ब्लेस म्हणजे काय होते? आशीर्वाद देणे. आणि म्हटलं मी ब्लेसेस का म्हटलं? कारण गुरु काय सिंग्युलर आहे आणि वर्बला ईएस आवश्यक आहे. आय हॅव टॉट यू इन सिम्पल प्रेझेंट टेन्स फॉर्म. नाऊ प्रिसेप्टर ब्लेसेस मी. गुरु मला आशीर्वाद देतो. देन ही मम्बल्स एनी चांट. मम्बल्स म्हटलं मी. ही मम्बल्स का म्हटलं मी? कारण हा कोणता टेन्स आहे? सिम्पल प्रेझेंट टेन्स. इथे वर्बला यस लागते. हा कोणता तरी मंत्र म्हणतो आणि बिकॉज ऑफ द चांट, मंत्रामुळे मिरॅकल वुड हॅपन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ मिरॅकल? चमत्कार घडेल. वुड हॅपन म्हणजे घडणे. वुड हॅपन. मिरॅकल मीन्स चमत्कार आणि मिरॅक्युलस मीन्स चमत्कारिक. पण वी वॉन्ट नाऊ धिस वर्ड मिरॅकल. मिरॅकल वुड हॅपन अँड आय विल किंवा आय वुड बिकम अ रिच मॅन. मी अमीर व्यक्ती बनील. इट वॉज अ परसेप्शन ऑफ दॅट बॉय. इट वॉज अ अंडरस्टँडिंग ऑफ दॅट बॉय. हे त्या मुलाची समज होती. परसेप्शन म्हटलं मी. परसेप्शन म्हणजे काय होते? समज आहे ना. अंडरस्टँड म्हणतो ना, अंडरस्टँडिंग म्हणतो आपण त्याची समज. त्या मुलाची समज होती की गुरुने त्याचा हात माझ्या डोक्यावर ठेवलेला आहे. आता गुरु मंत्र म्हणेल, मंत्रामुळे चमत्कार होईल आणि मी श्रीमंत होईल. तसंही भारतातल्या लोकांना चमत्कार खूप आवडते. चमत्कार होईल, माझ्या जीवनात काहीतरी वेगळं घडून देईल, मी आपोआप मोठा बनेल. बरोबर आहे ना? राजकुमार आएगा, मुझे उठा के लेके जाएगा, मैं अमीर बनूंगी. असे स्वप्न बरेचसे लोक पाहतात. इट इज अ रियालिटी ऑफ इंडिया बिकॉज इंडिया डज नॉट फोकस ऑन लॉजिक. इंडिया or Indian people mostly focus on magic. Understood? The same thing happened with that boy. Boy also expected a miracle would happen and I will become a rich man. Understood? हा पॉइंट कळला? But that thing did not happen. पर वैसा नहीं हुआ. Did not happen हा सिंपल पास्ट टेन्सचा निगेटिव्ह फॉर्म आहे. Did not निगेटिव्ह. असं घडलं नाही. एव्हरीथिंग हॅपन्ड इनवर्स. सर्व काही उलटं घडलं. इनवर्स म्हणजे काय होते? उलटं. व्हॉट हॅपन्ड? प्रिसेप्टर डिडंट मम्बल एनी चांट. गुरुनं कुठलाच मंत्र म्हटला नाही. इन्स्टेड ऑफ मम्बलिंग चांट. पहा शब्द आहे. इन्स्टेड ऑफ म्हणजे काय होते? च्याऐवजी.
इन्स्टिड ऑफ लिहा किंवा इन्स्पाइट ऑफ लिहा, शब्द लिहून टाकला म्हणजे इन्स्पाइट ऑफ, च्या शिवाय, च्या अलावा, च्या ऐवजी. इन्स्टिड ऑफ मम्बलिंग चांट, मंत्र म्हणण्याच्या ऐवजी. इन्स्टिड ऑफ मम्बलिंग चांट ही प्रेस हिज पाम, ही प्रेस्ड हिज पाम ऑन द हेड ऑफ बॉय. गुरुने त्याचा हात मुलाच्या डोक्यावर प्रेस केला. प्रेस्ड इडी लागलं, सिंपल पास्ट टेन्स. ओके. यू नो ऑलरेडी water level was till his mouth and because of the pressure of the palm boy drawn, शब्द लिहा drawn, DROWN, drawn म्हणजे बुडणे. सेकंड फॉर्म drawn आणि थर्ड फॉर्म drawn. कीप इन माइंड, सजीव व्यक्ती करता drawn शब्द येते. सजीव व्यक्ती, प्राणी, व्यक्ती बुडला तर drawn शब्द येते. आणि निर्जीव वस्तू, नट, लोखंड, बुलूट काही बुडलं तर शब्द सिंक येते. सिंक म्हणजे बुडणे होते. सेकंड फॉर्म सॅन्क आणि थर्ड फॉर्म संक. फरक लक्षात घ्या. सजीवा करता ड्रॉन, निर्जीवा करता सिंक. अंडरस्टूड. द बॉय ड्रॉन इन द वॉटर, मुलगा पाण्यात बुडला. यू नो माय फ्रेंड वन थिंग, एनीबडी कॅन लिव्ह इन द वॉटर टिल सम सेकंद, देन प्रॉब्लेम अरायजेस विथ ब्रिथिंग. एनीबडी कॅन, कॅन हे मॉडेल आहे. कोणी पाण्यामध्ये काही सेकंद राहू शकते. देन प्रॉब्लेम अरायजेस, प्रॉब्लेम सिंग्युलर आहे म्हणून अरायजेस झालं, उत्पन्न होणे. अराइज, अरोज, अरायझन. प्रॉब्लेम अरायजेस विथ ब्रिथिंग, श्वासासोबत प्रॉब्लेम तयार होते. ब्रीथ म्हणजे काय होते, श्वास घेणे. सो म्हणून, सो बॉय ट्राईड टू कम आउट ऑफ वॉटर. ट्रायचं सेकंड फॉर्म ट्राईड. म्हणून मुलाने पाण्याच्या बाहेर येण्याचा प्रयत्न केला. बॉय ट्राईड टू कम आउट ऑफ वॉटर. ॲज ही ट्राईड, प्रिसेप्टर अगेन प्रेस हिम. बॉय अगेन ट्राईड, प्रिसेप्टर अगेन प्रेस हिम. बॉय अगेन ट्राईड, प्रिसेप्टर अगेन प्रेस हिम. देन बॉय थॉट, व्हॉट इज हॅपनिंग विथ मी? प्रिसेप्टर इज किलिंग मी. मेरे साथ क्या हो रहा है? आई थिंक प्रिसेप्टर इज किलिंग मी. गुरु मुझे मार रहा है. बॉय थॉट, नाव आय डाय. मुलाला वाटलं आता मी मरतो, माझ्यापाशी काहीच ऑप्शन नाही आहे. व्हॉट शुड आय डू? मी काय करायला पाहिजे टू सेव्ह माय लाईफ? व्हॉट इज द वे इन माय हँड? व्हॉट इज द वे इन माय हँड? व्हॉट शुड आय डू? मला जिवंत राहायचं आहेच, मला मरायचं नाही आहे. आय डोंट वॉन्ट टू डाय, आय वॉन्ट टू लिव्ह अ लाईफ. व्हॉट कॅन आय डू? मी आता काय करू शकतो? आता गुरु तर मला मदत करणार नाही आहे. आता जे बी मला करायचं आहे ते माझ्या बळावर करायचं आहे. प्रिसेप्टर, गुरु तो मुझे मार रहा है, प्रिसेप्टर इज किलिंग मी, ही डज नॉट हेल्प मी. व्हाट एवर कैन आई डू? आई हैव टू डू ऑन माय ओन बेस, ऑन माय ओन टैलेंट, ओन अबिलिटी, ओन स्टॅमिना, ओन कॅपॅसिटी, ओन पॉवर. देन व्हाट डिड इट डू? बॉय यूज्ड हिज ऑल टॅलेंट, ऑल कॅलिबर, ऑल पॉवर, ऑल फोर्स, ऑल पोटेन्शियल, प्रेझेन्स ऑफ माइंड, व्हॉट एव्हर ही हॅड, ही यूज्ड एव्हरीथिंग. त्यानं आपली पुरी ताकद प्रणाला लावली. ही यूज्ड ऑल हिज पॉवर. आणि एवढ्या वाईट परिस्थितीत, इन सच अ रॉंग सर्कमस्टन्सेस, इन सच अ रॉंग कंडिशन, त्या मुलाने आपली पूर्ण ताकद लावली, पूर्ण दिमाग लावला, पूर्ण क्षमता वापरली, पूर्ण हिंमत कलेक्ट केली. आणि ही केम आउट ऑफ वॉटर व्हेरी फास्टली, वेंट ऑन द बँक ऑफ रिव्हर, नदीच्या किनाऱ्यावर गेला. अँड टूक अ लॉंग ब्रीथ, लंबी श्वास घेतली. वाचलो रे बाबा, आय सेव्ड माय लाईफ. गुरु, प्रिसेप्टर ट्राईड टू किल मी, गुरुनं मला मारायचा प्रयत्न केला. आय सेव्ड माय लाईफ, मी माझा जीव वाचवला. असं म्हणतच, लंब्या श्वास घेतच, ही वॉज टेकिंग लॉंग ब्रीथ, मागून गुरु आला. प्रिसेप्टर केम. प्रिसेप्टर केप्ट हिज पाम ऑन हिज शोल्डर अँड सेड, व्हॉट आर यू फिलिंग नाऊ? तुला आता कसं वाटत आहे? व्हॉट आर यू फिलिंग नाऊ? बॉय वॉज सो अँग्री. मुलगा खूप रागात होता. बॉय सेड अँग्रीली, सर व्हॉट आर यू आस्किंग मी? यू ट्राईड टू किल मी, तुम्ही मला मारायचा प्रयत्न केला. आय अंडरस्टूड यू ॲज अ प्रिसेप्टर, ॲज अ गॉड, अँड यू ट्राईड टू किल मी. देन प्रिसेप्टर सेड, नो माय सन, नाही माझ्या मुला. आय डिड नॉट ट्राय टू किल यू, मी तुला मारायचा प्रयत्न केला नाही. आय टॉट यू वन लेसन, मी तुला एक धडा शिकवला. विच लेसन? कॅन यू टेल मी प्लीज? कोणता धडा शिकवला सर? सांगा बरं मला. माझ्या मित्रा, माझ्या मुला, when you came in my hermitage, hermitage means ashram,
जेव्हा तू माझ्या आश्रमात आला, व्हॉट वॉज युअर क्वेश्चन टू मी? तेरा प्रश्न मुझे क्या था? सर माझा प्रश्न होता टू बिकम अ रिच मॅन, अमीर बनणे. मग देन व्हॉट डिड यू फील इन द वॉटर? तुला पाण्यात काय वाटलं? सर मला पाण्यात वाटलं तुम्ही एवढे महान गुरु आहात. मला पाण्यामध्ये वाटलं यू केप्ट युअर पाम ऑन माय हेड, आय फेल्ट इन द वॉटर. यू वुड मम्बल एनी चांट, ती मंत्र म्हणाल, बिकॉज ऑफ चांट मिरॅकल वुड हॅपन अँड आय वुड बिकम रिच मॅन. आय थॉट सो, असं मला वाटलं. देन व्हॉट हॅपन? मग काय घडलं? सर तुम्ही कुठं मंत्र म्हटला सर, कुठं चमत्कार झाला सर? तुम्ही तर तुमचा हात माझ्या डोक्यावर पुन्हा प्रेस केला आणि मला पाण्याच्या अंदर डुबवून टाकलं. आणि डुबवलं तर डुबवलं, इट्स वन ऑफ वन पार्ट, पण बाहेर निघायला संधी नाही दिली. डिड नॉट गिव्ह मी चान्स टू कम आउट ऑफ वॉटर. मग मला वाटलं मरतो. मग तू काय केलं? सर माझ्यापाशी पर्याय नाही उरला सर. आय हॅड नो अल्टरनेटिव्ह सर. माझ्यापाशी एकच पर्याय उरला. माझ्यापाशी होती नव्हती ताकद, होतं नव्हतं टॅलेंट, होती नव्हती क्षमता. जे बी माझ्यापाशी आहे पुरं ताकद, टॅलेंट, क्षमता, कॅलिबर, पॉवर, पोटेन्शियल पूर्ण वापरलं सर. तेव्हा कुठं मी जिवंत राहिलो आणि पाण्याच्या बाहेर आलो आणि आज मी श्वास घेत आहो. आय एम टेकिंग लॉंग ब्रीथ राईट नाव. माझ्या मित्रा मला तुला तेच शिकवायचं आहे. आय वुड लाईक टू टीच यू सेम थिंग. मित्रा मी तुला तेच शिकवलं, जीवनामध्ये चमत्कार घडत नसते. मिरॅकल डज नॉट हॅपन इन द वर्ल्ड. जे बी घडते हे आपल्या क्षमतेनं घडते, आपल्या पॉवरनं घडते, आपल्या स्टॅमिनानं घडते, आपल्या कॅलिबरनं घडते, आपल्या प्रेझेन्स ऑफ माइंडनं घडते. तू काय शिकला? डोंट बिलीव्ह ऑन द मिरॅकल, बिलीव्ह ऑन युअर स्ट्रेंथ, बिलीव्ह ऑन युअर पॉवर. तूनं तुझी पॉवर दाखवली म्हणून तू जिवंत आहे. यू शोड युअर पॉवर सो यू आर अलाइव्ह हिअर. अशीच पॉवर, असा स्टॅमिना, असाच कॅलिबर, असाच प्रेझेन्स ऑफ माइंड तू जीवनामध्ये अमीर बनण्याकरता वापर. यू यूज टू बिकम अ रिच मॅन इन युअर लाईफ. वन डे विल कम, डेफिनेटली यू विल बिकम अ रिच मॅन. हॅव यू अंडरस्टूड माय सन? तुला समजलं का? सन गॉट लेसन. मुलाला धडा मिळाला आणि ही लेफ्ट द प्लेस आणि त्याने जागा ते सोडली. स्टोरी इज ओव्हर. कथा संपली. व्हॉट डिड यू लर्न फ्रॉम द स्टोरी? तुम्ही कथेतून काय शिकले? व्हॉट डिड यू लर्न? जगामध्ये चमत्कार घडत नाही. कीप इन माइंड. पण भारतामध्ये फक्त 2 ठिकाणी चमत्कार घडते. 2 प्लेसेस मिरॅकल हॅपन इन द इंडिया. आणि त्या 2 प्लेसपैकी एक प्लेस तुमच्या डोळ्यासमोर तुमच्या घरी नेहमी आहे. विच इज दॅट प्लेस? तुमच्या घरची टीव्ही. टीव्हीमध्ये नेहमी चमत्कार घडते. टीव्हीमध्ये काय घडते? एका हाताचे 10 हात होते. एक माणूस 100 लोकाला मारते. हिरोला 10 गोळ्या लागल्या तरी तो मरत नाही आणि गुंड्याला 1 गोळी मोठ लागली नाही लागली तर मरून जाते. ॲम आय राईट? एक बाण सोडते. एका बाणाचे 10 बाण होते. तिकडून 1 बाण सोडते, तिकडलेही 10 बाण होते आणि 10 बाण एकाला लागते आणि ती असे लागते बरोबर परफेक्ट. हे कोठे घडू शकते? फेअर कॅन इट हॅपन? इट हॅपन ओनली इन टीव्ही. हे फक्त टीव्हीत घडू शकते. एक माणूस मोठा पाड उचलून उडत जाऊ शकते. हे कुठे घडू शकते? टीव्हीत घडू शकते. टीव्हीमध्ये काहीही घडू शकते. आणि टीव्ही आपण रोज 4-5 तास, 3 तास, 2 तास, 5 तास पाहतो. 24 तास टीव्ही आपल्या घरी उपलब्ध आहे. जे टीव्ही तुम्हाला 24 तास मूर्ख बनवते. जे टीव्ही तुमच्या मनामध्ये चमत्काराच्या गोष्टी घालते. टीव्हीमध्ये काय घडते? चमत्कार हो गया, माताची प्रकट हुई, फिर ऐसा हुआ, फिर वैसा हुआ, है ना? कळलं का? दुनिया के अद्भुत चमत्कार, सास भी कभी बहू थी, घर घर की कहाणी, पवित्र रिश्ता, अशा सिरियल दाखवून, फालतूच्या गोष्टी दाखवून तुमचा माइंड हा प्रदूषित करते, कलुषित करते, डाऊन करून टाकते आणि तुमच्या जीवनामध्ये तुमचा विकास होत नाही. पण रिअल लाईफमध्ये मित्रांनो चमत्कार कोठेच घडत नाही. मिरॅकल नेवर हॅपन इन रिअल लाईफ. तुम्हाला जे बी मिळवायचं आहे, जे बी मिळणार आहे ते तुमच्या बळावर मिळणार आहे, तुमच्या स्वतःच्या क्षमतेवर मिळणार आहे. हेच गोष्ट त्या गुरुनं त्या मुलाला शिकवली आणि तो मुलगा शिकला. पण त्यानं प्रॅक्टिकली शिकवली, कारण थेरॉटिकली आपल्याला समजत नाही. टी व्ही हे इडियट बॉक्स आहे. माझा यूट्यूबवर एक व्हिडिओ आहे, डोंट वॉच टी व्ही. पाहिला का तुम्ही? यू गो टू सी, देअर इज अ वन व्हिडिओ ऑन यूट्यूब. आय हॅव ऑलरेडी अपलोडेड इट.
You watch that video carefully. I have given everything. Television means tell lie vision. टेल म्हणजे सांगणे, लाय म्हणजे खोटे, विजन म्हणजे दृश्य. इज अ मिनिंग ऑफ टेलिव्हिजन. खोटी गोष्ट वारंवार रिपीट करते रिपीट केल्यामुळे त्याला खरी वाटायला लागते आणि आपण त्याला वास्तव समजतो, पण तसं होत नाही. अंडरस्टूड? कळलं का तुम्हाला? मला सांगायचं काय, ॲक्च्युली रियालिटीमध्ये चमत्कार घडत नाही. एक अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती आहे. त्या समितीनं 50 लाखाचं बक्षीस ठेवलं आहे. चमत्काराने भाजला किंवा भिजला पापड मोडून दाखवा आणि 50 लाख घेऊन जा. ते प्राईज आतापर्यंत कोणीच जिंकलं नाही. ना तेवढे बुवा बापू महाराज आहे, त्यांनी म्हटलं असतं आम्ही चमत्कार करून दाखवतो आणि आम्हाला 50 लाख द्या. कारण सायंटिफिकली चमत्कार घडत नाही. बरेचसे लोक तुम्हाला चमत्काराच्या नावाखाली चिवत्या बनवते, कारण तुमचा माइंड तेवढा चालत नाही, तेवढा लॉजिक तुम्ही वापरत नाही. People make you foolish under the name of miracle, but actually miracle does not happen in the world. Everything there is a scientific reason behind it. हर चीज़ के पीछे एक साइंटिफिक रीज़न है. कोई लड़की लड़का एग्जाम पास होता है तो उसके पीछे साइंटिफिक रीज़न है कि उसकी पढ़ाई है, उसका लॉजिक है, उसका टैलेंट है या उसकी सेटिंग है. किसी के साथ सेटिंग किया होगा उसने, 2-4 लाख देके तो सेटिंग है, कुछ तो भी है. हर चीज के हर परिणाम के पीछे कुछ कॉज आहे. प्रत्येक परिणामाच्या मागे काही कारणं असतात. इज इट राईट ऑर रॉंग? तर मला असं वाटतं हे कथा तुम्हाला समजली. आय होप सो यू हॅव अंडरस्टूड द स्टोरी.